नमस्कार मंडळी, गावाकडची टेस्ट या यूट्यूब चॅनलवर आणि फेसबुक पेजवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत। मंडळी का नाही, लई दिवस झालं आम्ही दिसलो नव्हतो बघा। कारण बी तसंच होतं, कारण आम्ही गेलतो पुण्याला, त्यामुळे पुण्यातनं तिकडं कार्यक्रम होतं, सगळं कार्यक्रम हे ते करून येऊसपर्यंत का नाही, त्यामुळे 2-4 दिवस झालं तुमच्या भेटीला का नाही व्हिडिओ आला नाही बघा। त्यामुळे आज मंडळी मस्तपैकी का नाही एक रेसिपी असणार आहे। कुठली रेसिपी आहे तो विचारू कारभारीला। कारभार नाही काय सांगू टाक समद्याला। आज आपण आहे ना मस्त गव्हाचं पिठापासून एक नाश्ता बनवणार आहे। मंडळी ऐकलं सगळं काय, आणि त्यामध्ये गाजर बटाटा वगैरे घालून आहे ना मस्त होणार आहे। होय होय मंडळी, झकास बेत होणार आहे, नाश्त्याचा बेत आहे, गव्हाच्या पिठापासून असणार आहे। त्यामुळे शेवटपर्यंत व्हिडिओ बघा आणि करूयात सुरुवात लगेचच या रेसिपीला। आणि खास करून मंडळी ह्यो पदार्थ का नाही बारक्या पोरासनी नुसतं बुक्कावडीच्या बघा नुसतं तयार केल्या म्हणून मंडळी का नाही इकडे आमची मोनू बी बसल्या बघा येऊन। मोनू काय बनवणार आहे आई? सांगता येत नाही, खरं खायला लय मजा येते म्हणून मोनू येऊन बसल्या। चला करूयात सुरुवात या रेसिपीला। ग्रामीण खाद्य संस्कृतीचे दर्शन घडवणारे मराठमोळे चॅनल गावाकडची टेस्ट या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका। तर आज आपण बनवणार गव्हाच्या पिठापासून आहे ना मस्त आज आपण नाश्ता बनवणार आहोत। तर ते नाश्ता बनवण्यासाठी काय काय साहित्य लागतं ते आपण आता पाहूयात। त्यासाठी आपण इकडे घेतलेले आहे 4 बटाटे घेतलेले आहे, भरपूर असं गाजर घेतलेले आहे, आणि इकडे कांदा चिरून घेतलेले आहे, पातळ असं उभा चिरून घेतलेले आहे, कोथिंबीर चिरून घेतलेले आहे, आणि इकडे आपण गव्हाचं पीठ घेतलेले आहे, आणि थोडंसं आहे ना आपण रवा सुद्धा घेतलेला आहे, धने घेतलेले आहे, अक्कस धने घेतलेले आहे, आणि इकडे आपलं घरचं कांदा लसूण मसाला घेतलेला आहे, मीठ जिरं घेतलेले आहे, हळद पावडर घेतलेले आहे, आलं लसूण घेतलेले आहे, आणि थोडंसं आहे ना ओवा सुद्धा घेतलेले आहे, आणि आपल्याला तेल सुद्धा लागणार आहे। तर आता आपण इकडे बटाटे घेतलं होतं ना, आता आपण बटाट्याचं वरचं साल काढून घेऊया। सगळं असं आपल्याला ना याचं साल काढून घ्यायचं आहे। बघा आता आपण सगळं बटाट्याचं वरचं साल काढून घेतलेले आहे। हे बघा आता आपण बटाटा आहे ना आपल्याला चांगलंसं खिसून घ्यायचं, म्हणजे बारीक पडतोय, त्यामुळे असं आपल्याला बटाटा वरचं साल काढून आहे ना असं आपल्याला खिसून घ्यायचं, म्हणजे एकसारखंच आहे ना चांगलं असं बटाटा पडतोय। कच्चेच बटाटा आहे ना आपल्याला खिसून घ्यायचं। हे बघा आता आपण 4 बटाटे आहे ना चांगलंसं खिसून घेतलेले आहे। बघू शकताय चांगलंसं आहे ना असं बारकं बारकं आहे ना पडलेलं आहे। आता आपल्याला हे बटाटा आहे ना स्वच्छ धुवून घ्यायचं। आता ताटामध्येच आहे ना मी पाणी घालते, आपल्याला भरपूर पाणी घालून नाही स्वच्छ आपल्याला बटाटा धुवून घ्यायचा, नाहीतर काय होते असंच आपण ठेवलं ना बटाटा काळा पडतात, त्यामुळे असं आपल्याला हे पाण्यामध्येच घालून आहे ना चांगलं असं आपल्याला हे स्वच्छ धुवून घ्यायचं। बघा आता आपण ह्यातलं पाणी आहे ना हे काढून घेऊया। अजून एकदा आपल्याला नाही स्वच्छ धुवून घ्यायचं, चांगलं असं आपल्याला ह्यातलं सगळं पाणी काढून घ्यायचं। अजून एकदा आपण नाही स्वच्छ धुवून घेऊया, परत पाणी घालते। हे बघा आता बटाटा आहे ना पांढरा दिसतोय असं धुवून घेतल्यामुळं, आणि असंच आपल्याला हे पाण्यामध्येच आपण हे बटाटा ठेवूया, काळा पडणार नाही। बघा आता आपण बटाटा पाण्यामध्ये ठेवलेले आहे, आणि इकडे आपण गाजर घेतलं होतं ना, गाजर सुद्धा आपण खिसून घेऊया। खिसणीचं आहे ना चांगलं असं आपल्याला हे खिसून घ्यायचंय। असंच मी आहे ना सगळं हे खिसून घेते। बघा आता आपण ह्या पद्धतीने आहे ना गाजर आहे ना सगळं असं खिसून घेतलेले आहे। तुम्ही बघू शकते चांगलं असं आहे ना हे गाजर असं बारकं बारकं आहे ना पडलेले आहे, ते एवढंच राहिलेले आहे, हे पण मी खिसून घेते। चिरून घेण्यापेक्षा ना असं आपण खिसून घेतलं की सगळं एकसारखंच पडतंय। हे बघा हे बघा आता आपण गाजर आणि बटाटा वगैरे किसून घेतलेलेच आहे। आता आपण इकडे काठवट घेतलेले आहे, काठवट मध्ये आपण आहे ना इकडे गव्हाचं पीठ घालूया। हे गव्हाचं पीठ आहे ना मी चाळून घेतलेले आहे, आणि ह्यामध्ये आपण रवा घालूया। रवा घातल्यावर मस्त असं खुसखुशीत होतात, त्यामुळे थोडंसं रवा घातलेले आहे। बघा आता आपण इकडे ओवा घेतलेले आहे, ओवा थोडंसं आपण आहे ना हातामध्ये असं चोळून घालूया, म्हणजे चव आहे ना चांगलं उतरतोय आणि खायला पण मस्त लागतो,
त्यामुळे थोडंसं इथं ओवा घातलेले आहे. आता आपण यामध्ये घालूया बारीक चिरलेला कोथिंबीर, मीठ घालूया चवीपुरतं. अजून थोडंसं कोथिंबीर घालते आणि ह्यामध्ये आपल्याला ना 1 चमचा बरंच तेल घालायचं आहे. चांगलं असं आपण सगळं एकजीव करून घेऊया. तेल आहे ना सगळीकडे लागायला पाहिजे गव्हाच्या पिठाला. मग आता चांगलंसं सगळं एकजीव झालेले आहे. आता आपण यामध्ये आहे ना थोडं थोडं पाणी घालून चांगलंसं आपण आहे ना पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे. आपण चपातीला वगैरे कसं पीठ मळून घेतो ना त्याच पद्धतीने आपल्याला नाही पीठ मळून घ्यायचं आहे. थोडं थोडं पाणी घालून आपल्याला हे चांगलंसं पीठ मळून घ्यायचं आहे. जास्त पातळ वगैरे आपल्याला मळून घ्यायचं नाही. त्यामुळंच आहे ना थोडं थोडं पाणी घालायचं म्हणजे पातळ होणार नाही. आपल्याला पाणी किती पाहिजे ना तेवढं लागतं. बघा आता आपण आहे ना पूर्ण असं आपण चपातीला वगैरे कसं पीठ मळून घेतो ना त्याच पद्धतीने मी तर पीठ हे मळून घेतलेले आहे. बघू शकते जास्त असं पातळ सुद्धा नाही आणि जास्त असं घट्ट सुद्धा नाही. अशा पद्धतीने तर मी पीठ मळून घेतलेले आहे. आता आपण थोडंसं आहे ना ज्यावरती तेल सोडूया म्हणजे आहे ना खाली चिटकणार नाही आणि पीठ सुद्धा चांगलंच आहे ना मऊ होईल. बघा आता आपण इकडे पाटावर वरवंटा घेतलेले आहे. ह्याच्यावरती आपण आहे ना आलं लसूण घालूया आणि इकडे आपण थोडंसं धने घेतलं होतं ना धने घालूया. जिरं सुद्धा घालते. हे बघा आता जिरं टाकलेले आहे. आता आपण आहे ना चांगलं असं आपल्याला बारीक वाटून घ्यायचं आहे पाट्यावरती आणि पूर्ण असं बारीक सुद्धा वाटून घ्यायचं नाही. धने वगैरे फक्त थोडंफार असं आहे ना हे बारीक व्हायला पाहिजे. आलं लसूण वगैरे आहे ना बारीक करून घ्यायचं आणि धने आहे ना देशी आहे त्यामुळे मस्त सुगंध सुटतोय. बघा आता आपण चांगलंच आहे ना हे बारीक करून घेतलेले आहे पाट्यावरती. बघू शकते पूर्ण असं धने वगैरे आहे ना बारीक झालेले आहे. काढून घेते. असंच आपल्याला नाही बारीक करून घ्यायचं. आता आपण चूल पेटवून घेऊया. आता चूल पेटून घेतलेली आहे. आता आपण चुलीवरती ना कढई ठेवूया आणि कढई थोडंसं आपण आहे ना गरम करून घेऊया. हे बघा आता कढई गरम झालेली आहे. आता आपण यामध्ये ना 1 चमचाभरच आपण तेल घालूया. थोडंसं घालायचं आहे तेल जास्त पण घालायचं नाही. आता तेल घातलेले आहे. तर आपण इकडे आहे ना हे धने जिरे आलं लसूण बारीक करून घेतलं ना ते घालूया आणि परतून घेऊया आपण थोडंसं. तर आता चांगलंच परतलेले आहे. आता आपण ह्यामध्ये घालणार आहोत कांदा. असं आपण कांदा आहे ना पातळ असं उभा चिरून घेतलेले आहे. हे सुद्धा आपण चांगलंच परतून घेऊया. कांदा सुद्धा आहे ना चांगलंच परतायला पाहिजे. थोडंसं आपण 1 मिनिट आहे ना कांदा परतून घेऊया. आता कांदा आहे ना चांगलासा परतलेले आहे. आता आपण ह्यामध्ये आहे ना आपण इकडं गाजर किसून घेतलं होतं ना ते घालूया. गाजर वगैरे घातल्यामुळं ना मस्त लागतो. आणि ह्यामध्ये आपण इकडे ना हे बटाटा किसून पाण्यामध्ये ठेवलं होतं ना ते पाण्यामधून आपण हे काढून घेऊया आणि चांगलंसं आपल्याला ना असं हाताने ना सगळं पाणी काढून घ्यायचं दाबून. हे बघा मस्त असं आहे ना पाण्यामध्ये ठेवल्यामुळं सुटसुटीत ते बटाटा लागलेले झालेले आहे. सगळं पाण्यातलं ना अगोदर मी बटाटा काढून घेते. तर आपण आहे ना सगळं एकजीव करून घेऊया. पूर्ण असं आहे ना सगळं एकजीव व्हायला पाहिजे.
बघा आता सगळे एकजीव करून घेतलेले आहे. आता आपण ह्यामध्ये घालूया मीठ, चवीपुरतं मीठ घालायचं. ह्यामध्ये आपल्याला पाणी वगैरे काहीच घालायचं नाही, काय नाही, फक्त आहे ना चवीपुरतं मीठ घालूया, हळद घालूया थोडंसं. आणि आता आपण ह्यामध्ये घालणार आहोत आपलं घरचं कांदा लसूण मसाला. आजकाल गावरान चवीचे पारंपरिक पद्धतीने बनवलेले डंकामध्ये कुठलेला आपले घरगुती मसाला आहे. कांदा लसूण मसाला मस्त झणझणीतपणा येतो आणि कलर सुद्धा चांगला येतो, चवीला पण आहे ना खूप छान आहे. आणि पदार्थ शाकाहारी असू दे मांसाहारी असू दे दोन्ही पदार्थ नाही मसाला चालतो. तुम्ही पण आहे ना एकदा हे मसाला घेऊन बघा आणि तुम्हाला पण आहे ना याचं मसाल्याचं टेस्ट पण कळेल. आणि वर्षभर ठेवलं तरी पण काय नाही, चिनी मातीच्यावर नाही तर काचेच्या पण ठेवायचं. उपलब्ध आहे तोपर्यंत ना आपल्या व्हॉट्सअप नंबरवरती तुम्ही ऑर्डर करू शकता. ह्याचा आपण मसाला आहे ना इथं घालूया. बघा आता मसाला घालते, कांदा लसूण मसाला. हे तुमच्या आवडीनुसार आहे ना तुम्ही घालू शकताय. आणि यामध्ये आपण बारीक चिरलेलं कोथिंबीर घालूया आणि चांगलंच आपण आहे ना सगळं एकजीव करून घेऊया. पूर्ण आहे ना सगळं आपल्याला एकजीव करून घ्यायचं. सगळीकडे मसाला लागायला पाहिजे. बघा आता आपण सगळ्यांना एकजीव करून घेतलेले आहे. आता आपण ह्याच्यावरती झाकण लावून आहे ना आपण एक 2च मिनिटं ठेवूया. तर आता 2 मिनिटं झालेले आहे. आता आपण झाकण काढून बघूया. हे बघा आता तुम्ही बघू शकता मी झाकण काढलेले आहे आणि मस्त कलर सुद्धा चांगलंच आलेले आहे. आणि बघा पूर्ण असं आहे ना थोडंफार मऊ झालेले आहे. असंच आपल्याला आहे ना हे परतून घ्यायचं आहे, म्हणजे शिजवून घ्यायचं, जास्त पण शिजवून घ्यायचं नाही. मस्त आहे ना सगळे एकजीव सुद्धा झालेले आहे. बटाटा सुद्धा आहे ना चांगलं असं मऊ झालेले आहे. आता आपण हे खाली काढून घेऊया. हे बघा आता आपण इकडे आहे ना हे सारण सगळं आपल्याला एका ताटामध्ये काढून घ्यायचं. आपल्याला हे गार करून घ्यायचं आहे पूर्ण, त्यासाठी आपण इकडं काढून घेते. पूर्ण असं गार व्हायला पाहिजे. तर आता मी चुलीवरती आहे ना परत कढई ठेवलेली आहे. आता आपण कढईत आहे ना तेल घालूया. आता तेल घातलेले आहे. आता आपण तेल आहे ना चांगलं असं गरम करून घेऊया. हे बघा आता आपण इकडे पोळपाट लाटणे घेतलेले आहे. आता आपण इकडे बघा हे पीठ चांगलं असं आहे ना मऊ झालेले आहे, मुरलेले आहे. आणि यामध्ये आपण रवा वगैरे घातला होता ना पूर्ण असं रवा सुद्धा चांगलं असं फुललेले आहे. बघा मस्त आहे ना असंच आपल्याला आहे ना हे पीठ मऊ करून घ्यायचं. आता आपण आहे ना याचा गोळा तयार करून घेऊया. आपण चपातीला कसं गोळा तयार करून घेतो ना त्याच पद्धतीने आपल्याला इथं गोळा तयार करून घ्यायचं. हे बघा या पद्धतीने मी सगळं आहे ना गोळा तयार करून घेते. हे बघा आता आपण चांगलंच आहे ना ह्या पद्धतीने सगळं गोळा तयार करून घेतलेले आहे. आता आपण एक गोळा घेऊया आणि इकडे आपण हे लाटून घेऊया. असंच आपल्याला नाही लाटून घ्यायचं आहे. तुम्हाला जास्त खाली चिटकत असेल ना थोडंसं तुम्ही तेल पण लावून घेऊ शकता, म्हणजे तेल लावल्यामुळं ना खाली चिटकणार नाही. या पद्धतीने आपल्याला चांगलंच आहे हे लाटून घ्यायचं. एकसारखंच सगळीकडे असं आपल्याला हे लाटून घ्यायचं. हे बघा आता आपण लाटून घेतलेले आहे. आता आपल्याला आहे ना ह्याच्यावरती हे सारण घालायचं. नाहीतर तुम्ही असं पण करून घेऊ शकताय, एकदम सगळंच लाटून घ्यायचं आणि नंतर आपण आहे ना भरून घेतलं तरी पण चालतंय. तर सारण सुद्धा गार झालेले आहे त्यामुळे तुम्हाला मी भरूनच दाखवते. चांगलं असं सारण असं आपल्याला दाबून घ्यायचं. तर आपल्याला आहे ना इकडचं एक बाजू आपल्याला उचलून घ्यायचं आणि असं आपल्याला आहे ना चांगलंच आहे ना असं बंद करून घ्यायचं. हे बघा या पद्धतीने असं पूर्ण हाताने दाबून दाबून आहे ना हे बंद करून घ्यायचं. असं आपल्याला ह्याच्यावरती असं दाबून घ्यायचं दोन्ही साईडचं. असं आपल्याला हे बंद करून घ्यायचं. आणि ह्या साईडचं काय करायचं, थोडंसं आहे ना ह्या साईडला बोटानं असं पाणी लावून घ्यायचं, म्हणजे तेलामध्ये सोडल्यावर ना ते सुटणार नाही. आता असं आपल्याला असं उचलून घ्यायचं. असं आपल्याला
दाबून घ्यायचं, म्हणजे चांगलं असं आहे ना बंद होतंय. हे बघा थोडंसं दाबून घेतलं ना म्हणजे तेलामध्ये सोडल्यावर पण ते सुटणार नाही. बघा, मस्त दिसतोय. आपण इकडे ठेवूया आणि ह्याच पद्धतीने आपण आहे ना सगळं तयार करून घेऊया. आणि खाली चिटकत असेल ना थोडंसं तुम्ही तेल पण लावून घेऊ शकता, नाहीतर आहे ना गव्हाचं पीठ सुद्धा तुम्ही आहे ना लावून घेऊ शकता. मग आता मी परत इथं लाटून घेतलेले आहे. तर आपण ह्यामध्ये सारण घालूया. असं आपल्याला पसरवून आहे ना सगळीकडे असं सारण लावून घ्यायचं. परत आपल्याला ना ह्या त्याच पद्धतीने असं आपल्याला हे बंद करून घ्यायचं. इकडचं बाजू आता बंद करून घेते. थोडंसं पाणी लावून आहे ना हे बाजू सुद्धा आपल्याला चांगलंसं बंद करून घ्यायचं. मस्त आहे ना असं आपल्याला हे दाबून असं बंद करून घ्यायचं. किती छान दिसतं. तर आपल्याला ह्याच पद्धतीने ना सगळं तयार करून घ्यायचं. हे बघा आता आपण आहे ना सगळं तयार करून घेतलेले आहे आणि इकडे आपण काटवटमध्ये ठेवलेले आहे आणि इकडे चुलीवरती तेल सुद्धा गरम झालेले आहे. आता आपण तेलामध्ये ना एक 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 करून सोडूया. असं आपल्याला एक एक घेऊन आहे ना तेलामध्ये सोडायचं आहे. किती बसते ना तेवढंच आपल्याला तेलामध्ये सोडण्यानं चांगलं असं तळून घ्यायचं. तेव्हा आता 2 सोडलेले आहे. मी 2 सोडणे ना तळून घेते. अजून एक बसते का बघते बरं का. 3 सोडलेले आहे. आता आपण हे चांगलं असं तळून घेऊया. एका बाजूनं चांगलंसं आपल्याला अगोदर तळून घ्यायचं. एका बाजून चांगलंसं तळलं की मगच आपल्याला असं पलटी करून आहे ना तळून घ्यायचं. हे बघा आता थोडं पात तळलेले आहे. आता आपण एक एक करून आहे ना पलटी करून घेऊया. दोन्ही बाजूने ना चांगलं असं आपल्याला हे तळायला पाहिजे. हे बघा आता आणि ह्या बाजूनं सुद्धा आपण आहे ना चांगलं असं तळून घेऊया. असं आपण ह्या पद्धतीने असं दाबून आहे ना बंद करून घेतले की तेलामध्ये ते सुटणार नाही. त्यासाठी आपल्याला म्हणजे ते बंद करून असं आपण घेताना थोडंसं काळजी घ्यायचं. थोडंसं पाणी लावून आहे ना चांगलं असं आपल्याला ते बंद करून घ्यायचं. मस्त आहे ना कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला आता हे तळून घ्यायचं. आतपर्यंत सारण आहे ना चांगलं असं शिजायला पाहिजे, तळला गेला पाहिजे. सारखं असं आहे ना पलटी करून करून आपल्याला हे तळून घ्यायचं. हे बघा आता कलर सुद्धा चांगला आलेला आहे आणि चांगलं असं आहे ना हे तळलेले आहे. आता आपण हे काढून घेऊया. पूर्ण असं आपल्याला ना हे तेल नितळून घ्यायचं. जरा सुद्धा आपल्याला तेलकट राहून द्यायचं नाही. म्हणजे काय होते तेल राहिले की खाताना नुसतं आहे ना तोंडात तेल तेल लागतोय. त्यामुळे असं आपल्याला पूर्ण असं तेल नितळून घेतलं ना म्हणजे खाताना पण चांगलं लागतं. त्यामुळे असं आपल्याला तेल पूर्णपणे नितळून घ्यायचं. आता पूर्णपणे तेल नितळलेले आहे. आता आपण हे काढून घेऊया. हे बघा दिसायला पण मस्त दिसतोय. दोन्ही बाजूने ना चांगलं असं हे तळलेले आहे बघू शकता. आता आपण आहे ना परत तेलामध्ये सोडूया. एक 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 करून बघा आता मी परत 3 सोडलेले आहे. तर आपण आहे ना हे 3 आपण परत तळून घेऊया. थोडंफार तळले की मगच आपल्याला पलटी करून आहे ना तळून घ्यायचं. हे बघा तळले की कसं वरती येतात. आता मी पलटी करून घेते. सावकाशच आपल्याला हे पलटी करून घ्यायचं. हे बघा आता पलटी करून घेतलेले आहे. हे सुद्धा आहे ना चांगलं असं लालसर होईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचं. हे बघा आता हे सुद्धा आहे ना चांगलं असं तळलेले आहे. मस्त असं लालसर झालेले आहे. आता आपण आहे ना ह्यात काढून घेऊया म्हणजे चांगलं असं आहे ना तेल नितळला जातो.
जरा सुद्धा तेलकट करून घ्यायचं नाही. असं आपण थोडंसं झारीमध्ये धरलं ना चांगलंसं तेल नितळलं जातो. आता काढून घेतो. आणि याच पद्धतीने ना हे राहिलेलं पण आपण तेलामध्ये सोडूया. आणि हे सुद्धा आहे ना आपल्याला ह्याच पद्धतीने तळून घ्यायचं. तर मंडळी हे बघा इकडं मस्त पैकी तयार झालंय हे नाश्ता. कारभार याला म्हणायचं तरी काय? बघा की काय म्हणते आता. आता काय म्हणायचं नाही, झालंय तयार मस्त पैकी. आता खायला घ्यायचं. हो घेऊ का? हो घ्या की. घे तुला बी. हो नाही तुम्ही घ्या. मी पहिलं घे, नाहीतर सगळे काय म्हणतात माहितीये काय, दादा नाही, एकटाच खातोय. घे पहिलं तू. नाही मोनू आल्यावर घेतो, तुम्ही घ्या. तू घे. हे बघा इकडे मंडळ मस्त पैकी ना आतमध्ये सारण बसलेलं आहे आणि एकदम पौष्टिक असे हे नाश्ता आहे. कारभारने घे, नाहीतर हे घे अर्ध. नाही नाही घ्या कर तुम्ही. चालू, मोनी येते, कर चालू. चला करूया सुरुवात आता. नाद वंडे, नाद खुळा. आजपर्यंत चांगलं सारण बसले. झकासच आले म्हणलं, झकासच. काही विषयच नाही. तुम्ही घ्या दुसरा. घेणार आहे. एवढ्यावर काय आपण थांबतोय बे? नाही नाही घ्या. मंडळी अजून एक घेतो बरं का. हो घ्या की. झणझणी झाली ग वाईस. हो मंडळी एकच पदार्थ खाऊन जर कंटाळा आला असेल का नाही, तर करायचा असला प्रयोग आणि बनवून मस्त ताव मारायचं सकाळ सकाळी गरमागरम. कशी थंडी बी आहे जरा, असलं बाहेर लागतंय बघा. एकदम रुचकर अशा पद्धतीची टेस्ट आलेली आहे. आणि दिसायला तर बघा केवढं भारी दिसतंय. असं वाटतंय की खात खात नुसतं त्याला बघतच बसावं, आहे की नाही? खात खात तसंच घेऊन खायचं. कुरकुरीत पण झाले. घे की. नाही घ्या तुम्ही. घे. सगळे म्हणतात दादा एकटाच खातोय, नाही नाही त्यामुळे वहिनी बारीक राहिले म्हणतात. घे तुला. नाही नाही घेतो. बरोबर आहे का नाही मंडळी? नाही हो तसं काही नाही. मंडळी पदार्थ तर का नाही जामराट झालाय, पण रेसिपी तुम्हाला कशी वाटली का नाही ते कमेंट करून तुमच्या वहिनींना तिकडे सांगा बरं का. आणि व्हिडिओला लाईक जर केला नसेल तर लाईक करा. आणि महत्त्वाचं मंडळी, हे चॅनल का नाही आमच्या दोघांचं नाही, आपल्या सगळ्यांचं आहे. त्यामुळं सबस्क्राईब करा विसरू नका. कसं म्हणत्यास? हो चला भेटूयात मंडळी अशाच आपल्या गावाकडच्या वेगवेगळ्या रेसिपीसह तुमच्या आवडत्या या गावाकडची टेस्ट यूट्यूब चॅनलवर. धन्यवाद. हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकवर पाहत असाल तर आपल्या गावाकडची टेस्ट या फेसबुक पेजला लाईक व फॉलो करा. आणि हा व्हिडिओ यूट्यूबवर पाहत असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.